बाभळगाव जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीला जवळपास 8 वर्ष झाली निवडणूक झाली नाही. अशा अवस्थेसारखी जर तुम्ही बघितली बाभळगाव गावापासून फाटेपर्यंत यांना आम्हाला पावसाळ्यामध्ये येतं पण एवढी बेकार परिस्थिती झालेली आहे. आणि बाभळगाव ते लोणी कानपूर उंबरा रस्ता जर तुम्ही गेलात तर तुम्हाला अक्षरशः धुळीचे दगड पण नाही तिथं. आकाश रस्त्याची दुरावस्था झालेली, ग्रामीण रस्ते पूर्णपणे नाली विली सगळे कामं निवडणुकांना झाल्यामुळे सगळं विस्कळीत झालेलं आहे. आपण निवडून आल्याच्या नंतर कशा पद्धतीने आम्हाला जर जनतेने आमच्या विश्वास दाखवला तर आमचं पहिलं काम असणार आहे की आम्ही ग्रामीण भागातील क्षेत्रस्ते आणि जाण्या येण्याचे समजा जळवळाचे मार्ग आम्ही ह्याच्यावर अधिक भर देणार. त्याचे पण आम्ही मार्गी लावू. आपल्या मातुश्री पांढरग्राम रस्ते योजनेमध्ये आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या निवडून पुरुष मार्गी लावू. आपल्याला विश्वास आहे का आपण नक्कीच निवडून याल काय सांगाल? ह्यावेळेस आम्हाला बाभळगाव सर्कलमध्ये अत्यंत पुष्कळ वातावरण आहे. कारण पहिले जे जिल्हा परिषद होते समजा काय निवडणूक होऊन बरेच दिवस झाले, 5-7 वर्षे झाली समजा निवडणूक नाही प्रशासक होतं. त्याच्यामुळे ग्रामीण भागामध्ये खूप समस्या आहेत मतदारांमुळे. ह्यावेळेस चान्स आहे कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजना असेल, पुन्हा किसान सन्मान योजना ह्या शेतकरी बांधवांना खूप समजा त्याच्यामुळे प्रतिसाद आहे बऱ्यापैकी. आपल्याला आम्ही प्रत्येक गोरगरीब लोकांना, निराधार लोकांना, विधवा महिलांना त्यांच्या हक्काची घरकुलं आम्ही देऊ. आणि आता सध्याच्या आमच्या ग्रामपंचायतीमध्ये या घरकुलाचा प्रश्न बऱ्याच अडचणीमध्ये लोकांना येत आहे. आम्ही सत्तेमध्ये आलो आम्ही ते पूर्णपणे लोकांच्या पाठीशी राहून आम्ही प्रयत्न करतो. भैया गब्बर यांनी गोरगरीब लोकांचे ऑपरेशन हे ते बऱ्याच समजा स्कीम सत्तेमध्ये नसताना 2 वर्षामध्ये त्यांनी पाथरी विधानसभा मतदारसंघामध्ये भरपूर विकास कामे केली. सईद भैया त्यांच्या नेतृत्वावर आम्ही विश्वास असावं करेल की येणाऱ्या 7 तारखेला बाभळगाव जिल्हा परिषद गटाच्या शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सुमनताई अशोकराव गिराम, बाभळगाव पंचायत समितीचे उमेदवार बाबासाहेब नेमाने यांना धनुष्यबाण या चिन्हासमोर बटन दाबून बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना हीच आमची खरी शिवसेना हे आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये विजय मिळूनच आम्ही तुम्हाला दाखवून देऊ. ग्रामपंचायत आहे त्यांनी माझं काम रोखलेलं आहे. टक्केवारी मागू लागले ते सरपंच आणि गणेश राणे 30 लाखाला टक्केवारी मागू लागले. आतापर्यंत आमच्या गावामध्ये टक्केवारी कोण्या सरपंचाने मागितली नाही आणि ह्यांनी टक्केवारी मागितल्यामुळं माझं काम कॅन्सल झालं. आणि पुन्हा घरकुलाचे पैसे प्रत्येक घरकुलाला 5,000 रुपये यांनी घेतलेले. विहिरीचे बी 10,000 रुपये घेतलेले पर विहिरीला बाभळगावात. आता जिल्हा परिषद सर्कलमधून आपल्या बाभळगावमध्ये निवडून आल्याच्या नंतर ह्या गोष्टी सगळ्या थांबतील का? थांबतील बरोबर थांबतील. म्हणजे याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. सुमनताई निवडून आल्या पूर्ण थांबणार या गोष्टी, चांगला विकास होणार. आपण जनतेला काय आव्हान कराल, काय सांगाल? आता हे सगळे हे लाईटचे पाणी आता एक 1.25 कोटीची एक योजना झालेली जे त्याच्या हातावर झालेली ती पाण्याची काय टाकी झालेली गावात, रोड झालेले, स्मशानभूमी झालेले, पूर्ण म्हणजे जिथं काम कोणीच केलेलं नाही. आता विकास कामं झालेली आहेत पण अशोक गिराम आणि सर्जेराव गिराम ह्या दोघांच्या माध्यमातून कामं झालेली आहेत. आता आमची ग्रामपंचायत आमच्या ताब्यामध्ये नसल्यामुळं आता आमच्या एक सर्जेराव गिरामनं सैयद भैयाकडून 20 लाख रुपयाचा फंड घेतला होता पण ग्रामपंचायत नसल्यामुळं त्यांना टक्केवारी तर नाही मागितली, कामच होऊ दिलं नाही. ते 20 लाख रुपये आमच्या बाळाची गेले संपले. आणि आता शेत रस्ते, पांढर रस्ते ह्याच्या बारीक शिरीक ज्या इतर समाजाच्या लहान लहान समाजाच्या म्हणजे आपल्यासारख्या समाजाच्या ज्या गोष्टी ज्या पोलीस स्टेशन असेल, नळ पाणी असतेच काय तर दवाखाना, सरकारी दवाखाना अमुक करून ह्याच्यातच हे झालं तर एवढंच बस होते. त्या हे लोक कोणी येत नाहीत आपल्या दाराला असे बाकीच्या, त्याला काय जगवा म्हणत नाहीत काय नाही. हे जर लोकांची कामं झाले असते तर काहीच गरज नव्हती इतकी पळपळ करायची. पण आज एवढं अवघड आहे. निवडून आल्याच्या नंतर ह्या निवडून आल्याच्या नंतर अपेक्षा म्हणण्यापेक्षा 100% होणार, 100. आणि पुन्हा परत साहेब भयाल त्याच गावामध्ये त्यांनी 3 कोटी रुपये देऊ मंगल कार्यालय. हे काम आम्ही करूनच घेऊ त्यांच्याकडून अशी अपेक्षा आम्ही बाळगितो. शिवसेना शिंदे गटासाठी नंबर 1चं वातावरण आहे. किती जरी काही जरी केलं तर 100% जे आमचाच आहे. कोणी जरी काही जरी म्हणलं, कोणी जरी काही जरी म्हणलं, आमचं हे काहीच नाही. 100% शिवसेना इथं निवडून येणार म्हणजे येणार. आपण युवक म्हणून काय अपेक्षा आहे नेमकं यांच्याकडून, काय निवडून युवकमधून अपेक्षा म्हणजे एवढंच आहे की आम्हाला म्हणजे पाणी, रस्ते
नाल्या स्वच्छ हे ते एवढीच अपेक्षा आहे. ते पूर्ण होईल असं तुम्हाला 100% पूर्ण होईल.